नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून आपण एक नवीन सेगमेंट सुरू करतोय कवितांचा, मराठी कवितांचा. तर आज आषाढी एकादशी निमित्त अरुण कोल्हटकरांची वामांगी ही कविता बघणार आहोत. मी मंदार कुलकर्णी म्हणजेच तुमचा मँडी कूल. अरुण कोल्हटकरांच्या कविता ह्या नेहमीच भावस्पर्शी आणि अर्थपूर्ण असतात. त्यातलीच ही एक वामांगी कविता जी माझी खूप फेवरेट आहे. देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही दिसेना, रखमाई शेजारी नुसतीच वीट. मी म्हणालो राहिलं रखमाई तर रखमाई, मी म्हणालो राहिलं रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढे मागे कधीतरी लागेल म्हणून. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढे मागे कधीतरी लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रुक्माईला म्हणालो, विठू कुठे गेला दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठे गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथे कोणीच नाही. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथे कोणीही नाही. म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ. दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ. इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो कधी जातो, कुठे जातो काय करतो मला काही माहिती नाही. कधी येतो कधी जातो, कुठे जातो काय करतो मला काही काही माहिती नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, पण मला कोणीच कधी कसं सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. तर मंडळी, ही होती अरुण कोल्हटकरांची वामांगी ही कविता. माझं सादरीकरण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.